नितेश राणेंना शह देण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र येण्यासंदर्भात एक प्रकारे मोड बांधतायत। त्याच नितेश राणेंनी नाशिकच्या कुंभमेळ्यासंदर्भात केलेलं एक वक्तव्य कमालीचं चर्चेत आहे। त्यांनी असं म्हटलेलं होतं की हिंदूंचीच दुकानं फक्त कुंभमेळ्यामध्ये लागायला हवी, पण त्यांच्या वक्तव्यावरती नाशिकमधल्या साधू महंतांनी स्वागत करत त्यांना पाठिंबा दिलाय। या प्रकरणामध्ये आता सरकारनं लक्ष घालावं आणि ज्याला हिंदू धर्म मान्य नाही, देवदेवतांची पूजा मान्य नाही अशा लोकांवर कुंभमेळ्याच्या काळात व्यवसायावरती निर्बंध आणावेत अशी भूमिका नाशिकमधल्या साधू संतांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मध्ये तर कुंभमेळावा लवकर होतोय, एवढी मोठी तयारी, मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन, आमचे आदरणीय गिरीश भाऊ असतील आणि सगळेजणच मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतायत। म्हणून मला असं वाटतं की आपल्या ह्या नाशिक भूमीमध्ये जिथे आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा म्हणून आपण नाशिककडे आपण पाहतोय, म्हणून इथे हिंदुत्वाच्या संबंधित जेवढं जास्त प्रोत्साहन देऊ शकतो दिलं पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावरती हिंदू कार्ड खेळण्याचा हा विषय नाही, हा भावनेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय। असंख्य व्हिडिओ आपण या ठिकाणी यापूर्वी देखील पाहिले असतील की आपल्या खाद्यपदार्थांमध्ये लघवीकरणं असो, आपल्या प्रसादावरती थुंकणं असो किंवा फळावळ भगवंताला अगदी अर्पण करणारे असो किंवा भाविकांना किंवा लोकांना विक्री करत असताना देखील ही मंडळी थुंका लावून त्या ठिकाणी अपवित्र करत असतात। अशा मंडळींना कुंभमेळ्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कुठल्याही व्यवसायाला परवानगी देऊ नये, या नितेश राणेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करतो।